सोलापूरमधून एक ब्रेकिंग न्यूज आपल्या समोर येते. सोलापुरातील विडी उद्योगावरून आता कामगार आणि कारखानदार आमनेसामने आले आहेत. राज्य शासनाचे विडी कामगारांसाठी निश्चित केलेले 379 रुपये किमान वेतन आणि महागाई भत्ता देणे शक्य नसल्याने विडी उद्योग संघटनेने स्पष्ट केलं आहे. नवीन वेतन दर बंधनकारक केल्यास सोलापुरातील विडी उद्योग तेलंगणात स्थलांतरित करण्याशिवाय पर्याय राहणार नसल्याचा इशारा उद्योग संघटनेने दिला आहे. आणि एवढंच नाही तर नवीन वेतन दराच्या विरोधात 1 सप्टेंबरपासून विडी कारखाने बेमुदत बंद ठेवण्याचा इशारा विडी उद्योग संघटनेनं दिला आहे. त्यामुळे हजारो विडी कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. आणि याच मुद्द्यावर माजी आमदार आणि कामगार नेते नसरैया आडम यांनी कारखानदारांना सज्जड इशारा दिला आहे. 379 रुपये किमान वेतन देणे बंधनकारक असून कारखाने तेलंगणात घेऊन जाणे एवढं सोपं नाही. आधी 14 वर्षापासून प्रलंबित असलेला विडी कामगारांचा फंड आणि किमान वेतन द्या, त्यानंतरच कारखाने तेलंगणात घेऊन जा, असा थेट इशारा आडम यांनी दिला आहे. त्यामुळे सोलापुरातील विडी उद्योगात कामगार विरुद्ध कारखानदार असा संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. मला तुम्ही गुलामगिरीमध्ये ठेवणार आहात का, वेठबिगारीमध्ये ठेवणार आहात का, दारिद्र्यामध्ये ठेवणार आहात का? म्हणून हा संघर्ष मोठा होणार आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये सरकारने निर्णय दिला 3 ऑगस्टला तरी GR काढून 14/11/2014 पासून फरकासहित त्यांना याची अंमलबजावणी करावं लागेल. ते करत नसतील 40,000 लोकांचे क्लेम मी एसेल कडे करणार, हायकोर्टात जाणार, प्रत्येक कामगाराला 5-6 लाख रुपये मिळवून दिल्याशिवाय मी गप्प बसणार नाही आणि एकही कारखाना बंद पडू देणार नाही. याकरता केंद्र राज्य सरकारला सचेत करण्याकरता आम्ही प्रयत्न करू. मास्टर कारखानदारांचं म्हणणं आहे की 379 रुपयाची वेतन वाढ आहे, ते आम्हाला देणं परवडत नाही आणि त्यामुळे आम्ही 1 तारखेपासून कारखाने बंद करणार आहोत आणि त्याचबरोबर आम्ही कारखाने जे आहे ते तेलंगणा राज्यात घेऊन जाऊ. यावरती आपली काय नेमकी भूमिका असणार आहे, काय सांगा? आता पूर्ण कॉस्ट तुमच्या पुढे मी ठेवलेला आहे. त्या कॉस्ट प्रमाणे 379 मजुरी देऊन त्यांना 1000 बिडी मागे 200 रुपये निव्वळ नफा मिळवू लागलेला आहे. ते तेलंगणामध्ये जातील तर तेलंगणाच्या मुख्यमंत्र्याला सांगू आम्ही की त्याही ठिकाणी आमचे हजारो कामगार जातील, आंदोलन करतील. एवढं सोपं नाही आम्ही तेलंगणामध्ये कारखाने नेणार. तुमच्या स्वतःचे मालकीचे आहेत, 14 वर्षाचं यांचं फंड, यांची ग्रॅज्युटी, यांचं पेन्शन, यांचं किमान वेतनाचं फरक तुम्ही द्या. 8-9 लाख रुपये द्या 40,000 लोकांचं, मग त्यावेळेला तुम्हाला तेलंगणाचा रस्ता धरता येईल. दिलेली आहे. पण त्यांनी आमच्या हा जो निर्णय, किमान वेतनाचा जो निर्णय त्यांनी जाहीर केलाय तो पूर्णपणे एकतर्फी आहे. त्यांनी आमचं मतच लक्षात घेतलं नाही किंवा त्यांना आम्ही काय म्हणतो हेच गोष्ट बहुतेक लक्षात आलेली नाही असं आम्हाला वाटतंय. की जर त्यांनी व्यवस्थितपणे जर अभ्यास केला तर त्यांच्या सरकारमध्ये 2018 साली एक शासन निर्मित किंवा शासन गठीत एक त्रिपक्षीय समिती नेमली गेली होती. याच्यामध्ये कामगार प्रतिनिधी, मालक प्रतिनिधी आणि शासन प्रतिनिधी होते आणि त्या समितीने आपला अहवाल 2018 साली सरकार दरबारी दाखल केलेला आहे. त्या 2018 साली किमान वेतन 165 रुपये असावं असंच राज्य त्यावेळेच्या कमिटीने शिफारस केलेली आहे. आणि तो अहवाल जो आहे, कमिटीचा जो अहवाल आहे तो तत्कालीन कामगार मंत्री आणि कामगार राज्यमंत्र्यांनी स्वीकारलेला आहे. फक्त त्याचं अंमलबजावणी करण्याचं राहिलं होतं किंवा ते नोटिफाईड करायचं राहिलं होतं, ते सरकारने अजून केलं नाही. आणि अचानकच सरकार आज आम्हाला सांगतंय की तुम्ही 2014चं जे किमान वेतनाची आधी सूचना आहे 210 अधिक महागाई भत्ता असे टोटल 379 रुपये तुम्ही फारकासह द्या. हे देणं केवळ आणि केवळ अशक्य आहे. कारण मी आताच म्हटल्याप्रमाणे की पश्चिम बंगाल म्हणजे बेळा येतात, त्यात खूप मोठी कर चुकवेगिरी असते. त्याच्यामध्ये GST आणि एक्साईज खूप चुकवलेला असतो आणि त्याच्यामुळे त्यांची बिडीचे बंडल खूप स्वस्त आहेत. आणि आता जर आपण 379 बिडीची विक्री काही ठरवलं तर 1000 बिडी मागे साधारणतः 78% आमची नुसती कॉस्ट वाढते. बिडी उद्योगामध्ये सर एकूण उत्पादनाच्या 55% ही मजुरीचाच भाग असतो आणि आता जर हे असं केलं तर ते 78 ते 80% जाईल.
म्हणून दुर्दैवाने आम्हाला जे 100 वर्षापूर्वी सोलापूरमध्ये बीडी उद्योग आहे किंवा महाराष्ट्रात बीडी उद्योग आहे त्याचा आम्हाला म्हणजे आम्ही ते देऊ शकणार नाही, त्यामुळे आम्हाला दुर्दैवाने तो बंद करावा लागेल किंवा इतरच्या राज्यात स्थलांतरित करावं लागेल. शेजारच्या राज्यामध्ये म्हणजे तेलंगणामध्ये आम्ही असं ठरवलेलं आहे की साधारणतः 1 तारखेपर्यंत सरकारने ही अधिसूचना हे जर परिपत्रक काढले ते जर त्यांनी रद्द केलं नाही किंवा मागे नाही घेतलं तर सोलापूरमध्ये जे 30 ते 35 हजार कामगार आहेत आणि महाराष्ट्रामध्ये जे 1.5 ते 2 लाख बीडी कामगार आहेत किंवा त्यांच्या अवलंबून असलेले त्यांचे कुटुंबीय याच्या बेरोजगारीला पूर्णपणे राज्य सरकार जबाबदार असेल. कारण राज्य सरकारच आम्हाला हा निर्णय घ्यायला भाग पाडतंय असं आमचं प्रथमदर्शनी मत आहे. राज्य शासनाने त्यामुळे राज्य शासनाला मी विनंती करतो की त्यांनी कामगार संघटनांच्या दबावाखाली जे काही परिपत्रक काढलेलं आहे ते त्वरित मागे घ्यावे किंवा ते रद्द करावे. अन्यथा दिनांक 1 सप्टेंबर 2026 पासून महाराष्ट्रातील बीडी उद्योग हा महाराष्ट्रामध्ये बंद होऊन शेजारील तेलंगणा राज्यात किंवा इतर ठिकाणी जिथं बीडी स्वस्त बनते त्या ठिकाणी स्थलांतरित होणार हे अगदी निश्चित. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सोलापूर.